नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. ज्याने झोपल्यात हो का काय सांगू भावा बहिणीनं, कुण्या सटवीनं जादू टोना केला माझ्या ज्याण्याचं काम सुटलं या. कुण्या मिलीनं जादू टोना केला माझ्या पिल्याचं काम सुटलं या. काय सांगावं, नाही सुटलं कोरडाना म्हणून नाही. हा ना, ती काय का व्हायना पण कोण्या सटवीनं जादू टोना केला, कोण्या मिलीनं मग लय गडी म्हणलं जादू टोना केला. चांगलं नियोजन दुसरं नियोजन लावलंय दाजी, तसं नाही. आता दाजी आहे ना तुमचं बॉम्बेला जाणार आहे तर कामाला. होय, बॉम्बीला जाणार आहे तर बॉम्बीला. उठून बसा की जरा, दिसनात तुम्ही. काय डोळ्यात झोप आली, काय बॉम्बेला जायच्यात आहे दाजी. पण जाताना दाजी ज्यानी तेवढे ती काल बघितले लुगडा आणून द्या मला जावा बर का. ती बर का डिझाईनच द्याचाल ना. जायचंय पण तसं नक्की नाही अजून. काय नियोजन तर तसं केलं जायचं. चला भाऊ बहिणीनं, का आताच जेवण ही झालं आणि काय सांगावं तुम्हाला. हो का दाजीन लय मोठी मला गिफ्ट दिलं या, आहे का. डायरेक्ट घातलंय मी. हो का लय दिवसाचं गिफ्ट आहे ती. पण काय सांगावं भाऊ बहिणीनं, होय लय दिवसाचं गिफ्ट आहे ती. म्हणजे आताशी योग आलाय त्याच्याकडे घालायचा. मला गुतलं होतं व चांगलं केलं गेलं. भारी आहे का सांगा. हो का हो का कसं आहे. छान केलंय का तुमच्या दाजीने. लय दी झालेलं आहे केलेलं ते. आपल्या परिस्थितीनुसार बघा परिस्थितीनुसार केलंय म्हणतंय दाजी. आहे मग. का शोभतय का मला ती सांगा. गावठ्या बायला शोभतय का. हा? काय झालं शोभाय नाही शेतीतल्या म्हणजे शिकल्या सवारलेल्या घालत्यात हो लेडीज. आता मी आडाने भोपळा. कोण म्हणायचं अडाणी म्हणून. आता तुम्ही वाटतंय का म्हणताय तुम्हाला अडाणी? होय भाऊ बहिणीनं. कोणी नाही म्हणणार अडाणी म्हणून. कस काय म्हणता तुम्ही असं. मग एवढं सोशल मीडिया आहे म्हणल्यानंतर मग सोशल मीडियावर कोणी बी आहे. कोणी बी हाय नाही, जी हुशार आहे तीच आहे. नाही कोणी बी आहे सोशल असं मीडियावर. नाही. हुशार कसं बघा आता. होय भाऊ बहिणीनं, आजकाल सोशल मीडियाचं अकाउंट कुणाचं बी आहे का ना. बरं ती जाऊन द्या भाऊ बहिणीनं. एक बिझनेस चालू करावा म्हणते साड्याचा. जशा मी साड्या आणते ना तशा साड्या इकरीला येते माझ्याकडून. घ्याचाल का ऑर्डर टाका फटाफटा. कुणाला कसली साडी पाहिजे ती देवा म्हणलं दाजीला एखादा बिझनेस खोलून. होय देवा म्हणती नवर देवाला एखादा बिझनेस खोलून. बॉम्बेला चाललोय मी. बरेच आपले तिथे ती भाऊ बॉम्बेला म्हणतात ना लय पैसे भेटतात जणू. हा, नोकराचं काम करायचं म्हटलं तरी साहेबाची नका का द्यायना. कोणी ड्युटी दिली तरी ड्युटी पण नोकर नौकराची मिळाली तरी लय पैसे म्हणतात. नोकरदारा इतकं पैसे भेटतात तिकडं असं म्हणते ती माणसं. मग काय सांगता नाही येत मला बी. का तर मी अजून बॉम्बेची हवा सुद्धा कसली असते ती बघितली नाही. काय दाजीने लिंक लावलेली कामाची. आणि तू मग बॉम्बेला काय- गेलती का. बॉम्बेला सपनात बॉम्बे बघितलं असशील तू. लगेच नवं चाप आणलं की लगेच नवं चापच लावायला लागली. माया केसाला तर एक वाट्याला येऊ देत नाही. मुंबईला आहे ना, मुंबईला लिंक लावली दाजीने कामाची. मुंबईला जाणार आहे दाजी आता. हा, तर म्हणजे तिथे गेल्यानंतर दाजी व्हिडिओ बनवणार आहे चुकलं पिकलं दाजी तर सांगा व्हिडिओ बनवून आता त्या टाकेल ठिकाणी दाजी. मी नवीन असणार आहे. जरा मला 10-15 दिवस
जरा महिनाभर जरा माहिती होस तर कसं मदत जरा- करा मदत. जरा दाजी दाजी राहून हुकलं जाते. चुकलं तर दाजीला कुणी कळायचं नाही कुठनं कसं जावं ते. आपल्याला ते झालं काय माहिती नाही पुढं काहीच नाही त्या ठिकाणचं. तर तिथं गेल्यानंतर दाजी व्हिडिओ बनणार आहे दाजी तिथं. कोणत्या देशाला कामाला आल्या तर कोणत्या देशात आहे तर. शक्यतो बाहेर फिरायला गेल्यानंतर व्हिडिओ बनणार. ज्या ठिकाणी काम आला त्या ठिकाणी तर काय आपल्याला वेळ मिळणार नाही. इकडे तिकडे बाहेर जे सुट्टीत दाजीला सुट्टी असणार ना त्या टायमिंग मध्ये मी व्हिडिओ बनवणार आणि टाकणार. तसं 2 ठिकाणी काम आहे इथं, पण बघू कोणत्या ठिकाणी जुळतंय. जिकडे लिंक बसेल तिकडे जायचं. पण 2-3 दिवस झालं भाऊ बहिणीनं दाजी घरीच घरीच आहे. आहे मी. आणि ही बॅड न्यूज मी दिली बी नाही तुम्हाला. हा. म्हणलं नको बया कसं आहे सुखात दुःख होय. दाजीला नाव आपलं दाजीला तर नाव दाजीला नाव ठेवायचं जाऊन द्या. पण ती काय म्हणतात का नाही गुड न्यूज मध्ये बॅड न्यूज ती उगाच वाटतं. म्हणलं आपला आनंद साजरा करायचा. जाऊ द्या काम आज नाही उद्या मिळेल काय त्याला होय. मग आज नाही उद्या भेटेल दाजीला काम आणि मी लावून देणार. नाही काम बघितलंय ना. असं काही इथं बी आहे काम आणि तिकडे बाहेर बी बघितलंय काम तुम्हाला सांगितल्या पद्धतीने. इथं आहे पण इथं कसं आहे सिजनरी काम आहे. म्हणजे समजा थोडक्यात 4 महिने काम सिजनरीला काम आणि परत मग आपलं दुसरीकडे बघायचं. पण दाजाला कसं काम लागतं की समजा एकाच ठिकाणी आता ही कसं काम मिळालं होतं आपल्या की एकाच ठिकाणी 12 काम तसं आपल्याला काम बघायचंय की आपल्याला जेणेकरून अडचण नाही आली पाहिजे मध्येच बाबा आता काम सोडायचं आणि दुसरीकडे ती नाही झालं पाहिजे. म्हणूनच मग आता चाललंय नियोजन लिंक लावलेली आहे. गेलोच तर गेलं तर दिसत्यालच. हा तसं मी तर सांगा तुम्हाला घरी राहिलं तरी आणि कामाला गेलं तरी कारण की मला नाही राहू वाटत भाऊ बहिणीनं. मी लय जरा वेगळी आहे. आता कसं आहे आपल्याला सवय लागलेली पहिल्यापासून कामाची ना ती आपल्याला. आता मी 2 दिवस घरी तर आपल्याला नको नको झालेली ही सवय नाही घरची. येड्यावान झालं त्यांना घडी तोडत्यात इथं येऊन झोपत्यात घडी तोडत्यात तिकडे जाऊन बसत्यात असं व्हायला लागलंय. कामात कसं आहे दिवस कसा निघून जातो काय कळत नाही आणि आपले 2 पैसे बी आपल्याला मिळते. हा आणि बायकोला तर लागते तर सारखं 4 पैसे द्या आणून म्हणते. बायको लागत नाही. लेकर बाळ आहे परपंच आहे त्यासाठी भरपूर असा खर्च होतो म्हणून लागते. ती काय काय बायकोला लुगडी घ्यायला बी लागतात ना. मग आता चला ती सणासुदीला तर द्यावाच लागतात. बायको अशी तुम्ही बघता कंटिन्यू असं कधी नटलेली कधी काय तसलं काय नाही. कवा ब्युटी पार्लर मध्ये गेली नटली पैसे घातले असा विषय नाही. कवा तरी आपलं आठवड्यातून 15 दिवसातून महिन्यातून एखाद मला नटणार. आता बघा तुम्ही अवतार तिचा त्याला 3 जाग्यावर माखाडणार. हा कावाच्या काळे नटली म्हणजे. दाजी तर काय कधी नटतच नाही. आणि दाजीला बऱ्याच भाऊ बहिणीला वाटतं की मी दाजीला कापड नाही ते घेतली दाजीला कापड नाहीत. अहो दाजीला मी 2 ड्रेस घेतल्यात की तुमची कापड कुठे आहे ती कुठे ठेवल्या ती दाखवा बरं मला. दिवाळीला घेतलेली ए पिया पप्पाची नवी कापड कुठं आहे ग. मी दाजीला कसली कापड घेतली दाखवते की तुम्हाला. बघ बरं कपाटात आहेत का. अहो कसलं ना मी ड्रेस घेतल्यात आहे भाऊ बहिणीनं असं असतंय वय आणि दाजी घालीतच नाही त्याला मी तरी काय करणार. दिवाळीला महिना झाला किती मग काय रोजच घ्यावं काय. आता मी एक बाई माणूस आहे म्हणून ते घेतलेत का अजून एकदा घातलं नाही का. हो 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 अहो दुखायलाच लागलं इथं लय ह्याच्यात. अयो वाजले. लय प्रॉब्लेम त्या ह्याचा आहे काय सांगावं आहे ते बरं आहे. तरी तशीच करते भाऊ बहिणीनं काय करायचं कुणाला सांगायचं. सांगायला सांगितलं असतं ते दिवस पण म्हणलं चला भाऊ बहीण नाराज होते दाजी काम सुटलं म्हणून. पण आपलं तसंच 2-3 दिवस घरी घातलं दाजीने. काम करणाऱ्याला काय कुठे बी काम असते ती होय. काय म्हणला त्याला नाही एवढा विचार करायचा. म्हणजे कष्ट करणारा पुढे बी काम आहे. ज्याला काम करायचं नाही त्याला कामच नाही. त्याला कुठंच नाही आणि ज्याला करायचंय त्याला कुठं बी भेटत. त्यामुळे एवढा विचार नाही करायचा. काय म्हणायचं भाऊ बहिणीने. चला मग
पुढं चालायचं ती लुगडं आणायला जाऊ की जायचंय सगळं ती काय करायला जायचं? पेट्रोल कलर मला रातभर सपनात येतय व ती लुगडं तुम्ही जाऊन आणा की तुम्ही जाऊन आणा केसवान काय म्हणतात केनवास काय लावलेलं तीच ना? हा ती पेट्रोल कलरचं हा, लुगडं हा. ती घेऊन यावं जावं मला आहे ना रातभर सपान पडलंय त्यातच मी सारखी नेसून बसली मग आहे. ते तशी ते दिवशी आणायचं ना नाही ना 2-3 घेतली न मग कसं मनच आवारलं मी भाऊ बहिणीनं म्हणलं तुम्ही जाऊन आणचाल आता हं? जातो त्याला काय पण घेऊनच या तीच पेट्रोल कलरच तुम्हाला दाखवेल नाही व्हिडिओ कॉल जात ना मग गाडी तुम्ही बी बोर झाला असाल बसून बसून म्हणून तुम्हाला काम देते वा काम लुगडं अगं मी ती नेसन मी कवा नेसायचंय पण ती मला आहे ना पटलं या आणि मला एखादी गोष्ट माझ्या डोक्यात बसली की ती बसलीच असं असतं या नाही तर उद्या घेऊन जा उद्या आज परत सपनात येईल व म्हणून म्हणते रातभर हा? 4-5 वाजता जातो आपण आता नको उन्हात असं. आता ऊन गेलं ना पर कशाच ऊन राहिलंय चला की मी बी येते हाय 2 दिवस हिंडती तुमच्या बरं हिंडू दे की काल हाटीलात नेलं पुरी भाजी चारलं निवळ त्यासाठी जायचं म्हणलं पुढत नाही ना काय काम ती कागद बी घ्या की ती करा की शिवण्याचं फोन शिवण्याचं ऑनलाईन ला देऊन नाही द्या. आता नाही होती बंद झालं आता. ती सकाळी 12 वाजेपर्यंत असते. तर चला भाऊ बहिणींनो चाललंय नियोजन उद्याच्याला जाऊ सकाळ बरं उद्याच्याला अहो उद्याचा जाता जाता 12 वाजते ते असं होतं या बरं उद्याच्याला तर उद्याच्याला जाऊ आता हाय नवऱ्याचं म्हणणं तर पण चला आता दाजीने घेतलेलं गिफ्ट म्हणजे आता ही केलंय लय दिवस होतं ते गोल्ड लोन मध्ये होतं काय सांगायचं त्याच्यासाठी माझं लय काल 3, 13, 9, 12 झाल्यात माझा 1 हप्ता ब्रेन झालाय भावा बहिणीनं टीव्ही याचा तर काय तुम्हाला सांगू मला आहे ना काल गोल्ड लोनला पैसे भरलं आणि हप्ता माझा 1 ब्राऊन झाला व ह्या टायमाला मी म्हणलं गेलं असत्याल सगळं कट होऊन उला ढाल्या करून एक तर सोडिवलं आणि 12 महिने झालं 12 महिन्यात तुम्हाला सांगते हप्त्यानेच नाकात नळ आले तर या ह्याचा हप्ता की त्याचा हप्ता आणि मग हो का आज ह्याला टाकती ह्याला म्हणती अकाउंटवर पैसा सोडा त्याला म्हणते अकाउंटवर पैसा सोडा कॅश मध्ये द्यायला आता कॅश मध्ये मस्त होतं पण ऑनलाईन हप्ता जाणार होतं ना तर तो का त्याचा टीव्हीएसचा हप्ता मी आज भरला या तर ती वाढूळ झालं नवऱ्याला म्हणते त्या टीव्हीएस वाल्याचा फोन घेऊन फोन करून बघायचंय मला पुढच्या हप्त्याला अडचण येईल का तर ते नवरदेव बी माझं फोन करीना ना काहीच व्हायना नवरदेव नाही माझं टेन्शन घेत हप्त्याचं ते वगैरे वगैरे पण मला लय टेन्शन येतं भाऊ बहिणींना हा खरंच अहो मी पैसे भरले तर त्या हप्त्याचं तरी मला टेन्शन आहे मग विचार करा मी किती टेन्शन घेत असेल अहो मला नुसता मेसेज पडला होता नॉट क्रेडिट हप्ता तरी माझ्या जीवाची झोप उडाली मी पाठपासून जागी आहे जसा तो मेसेज वाचलाय तशी ह्यांना म्हणते होय व अहो उठा की तरी नवरा धाजवना म्हणजे नवरा घेताय का हप्त्याचं टेन्शन माझ्या जीवाला अहो मग कुठे बी फोन करून माणूस ऍडजस्ट करत काय सांगू भाऊ बहिणीनं माझ्या जीवाला हप्ता भरलाय तरी टेन्शन आहे ती बजाज फायनान्स टीव्हीच हप्ता ती काय सोपं काम असतंय वय लय जीवाला त्रास काय सांगावं चला भाऊ बहिणीनो कसं वाटलंय ही सांगा लय दिवस झालं त्याला काय हीच भेटत नाही मला कवा 4 दिवस घालते गळ्यात की जातय परत नाचत नाचत उड्या मारत तिकडं बँकेत काय करता वय तेवढंच आपलं 1 दिवस सोडून आणलं त्या टायमाला खुश व्हायचं परत निवड काय करता मग काय जायचंय आता होय हे काय आता जायचं या गडीवर घातलं आपलं म्हणूनच म्हणलं जा ठेवायचे आपलं ही करायच्या आधी उलशी खावच फिरून घ्यावा चला बाय बाय मग सगळ्यांना दाजीला काम बघा असलं कुठं तर देतात की शिकवडीचं काम वाचिंग हा